नमस्कार, लातूर पॅटर्न न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पाहूया आजची विशेष घडामोड। बदर समितीमुळेच दोन भावात वाद, सचिन बगाडे। महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करून वंचित अनुसूचित जातींना न्याय मिळावा यासाठी आरक्षण वर्गीकरण कृती समितीचे समन्वयक सचिन बगाडे आपल्या सहकाऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करत आहेत। त्यानिमित्त ते लातूर येथे आले असता पत्रकार परिषद म्हणाले की खरं तर महाराष्ट्र सरकारने जो अनंत बदर समिती अहवाल आणि अनंत बदर समिती नेमली होती, तर त्या अनंत बदर समितीने त्यांच्या प्रोसिजरनी न गेल्यामुळं खरं तर हा वाद निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की अनंत बदर समितीने जर सर्व जाती समूहाच्या प्रतिनिधींची भेट घेतली असती, चर्चा केली असती आणि अहवाल सादर केला असता, तर महाराष्ट्रातला हा जो वाद पेटलेला आहे तर तो वाद पेटला नसता। त्याच्यामुळं मग एका बाजूला सुप्रीम कोर्टाचा 7 जणांच्या खंडपीठेचा निकाल आहे आणि तो 7 जणांच्या खंडपीठेचा निकाल असताना जे सामाजिकदृष्ट्या वंचित राहिलेले आहेत, अति मागास राहिलेले आहेत, तर त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून हा निकाल आहे। परंतु महाराष्ट्र सरकारने त्या प्रोसिजरने त्याचा व्यवहार न केल्यामुळे आज हा वाद निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळे आमचं सर्वात पहिलं म्हणणं असं आहे की अनंत बदर समितीचा जो अहवाल आहे तर तो अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केला पाहिजे। खरं तर आम्ही फुलेशाह आंबेडकर अण्णाभाऊंच्या विचारांना प्रमाणभूत मानून काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि या दोन समूहामध्ये जो वाद निर्माण झालेला आहे तर तो अत्यंत खेदजनक आहे। आणि ह्या दोन्ही समूहातील जे काही 4-5 टाळके आहेत की ज्यांना दोन्ही समूहामध्ये तेढ निर्माण करायचे आहे, तर अशा काही समाजकंटकांचा या ठिकाणी सर्वप्रथम मी निषेध करतो। आणि हे दोन्ही समूह आजपर्यंत असं म्हटलं जायचं की महार आणि मांग आणि महार असं दोघांना वेगळं सुद्धा संबोधलं जात नव्हतं, एकत्रित असायचे आणि दोघांची एकत्रितरित्या ताकद या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी होती। परंतु या अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक न केल्यामुळं या दोन समूहामध्ये विनाकारण वाद निर्माण करण्याचं षडयंत्र महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। त्याच्यामुळं एका बाजूला आमचं म्हणणं आहे की अनंत बदर समिती अहवाल सार्वजनिक करत असताना त्या जो सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे की जो अतिवंचितांना न्याय देण्याचा आहे, तर आरक्षणाचं वर्गीकरण करावं, परंतु ते प्रोसिजरनी करावं, सर्वांना विश्वासात घेऊन करावं, सर्वांशी चर्चा घेऊन करावं।